हाय, मी संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण एक मस्त मिठाई बघणार आहोत आणि ती सुद्धा अतिशय हेल्दी अशी, चवीला सुद्धा अतिशय भन्नाट लागते, खूप छान टेस्ट येते। आणि ही मिठाई आपल्याला बनवायची आहे दुधी भोपळ्यापासून, लौकीपासून आज आपण ही मिठाई बनवणार आहे। चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथं एक कोवळा लुसलुशीत असा दुधी भोपळा घेतलेला आहे। दुधी भोपळा कोवळाच घ्या म्हणजे मिठाई छान होते। तर याला कट करून घेऊयात। शेंडा आणि बुडक्याचा भाग आपण कट करायचा आहे आणि मधून मी 2 भाग केलेले आहे म्हणजे आपल्याला हे किसण्यासाठी सोपं जाईल। तर किसणीवरती हे मी सगळं किसून घेणार आहे। तर किसून झालेलं आहे बघू शकता। तर आता आपण पुढची कृती करायला घेऊयात। गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे। पॅन गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे होईल इतकं तूप घालायचं आहे। तूप थोडंसं मेल्ट होऊ द्यायचं आणि आपण दुधी भोपळा जो किसून ठेवलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे। दुधी भोपळा जास्त वेळ किसून ठेवू नका म्हणजे तो काळा पडणार नाही। दुधी भोपळा किसल्यानंतर पटकन रेसिपीला सुरुवात करायची आहे आणि हे आपल्याला 2-3 मिनिटं छान असं तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे। ही स्टेप अजिबात स्किप करू नका किंवा घाई करू नका। तुपामध्ये हा दुधी भोपळ्याचा किस छान असा परतून घेतल्यामुळं या बर्फीला किंवा या मिठाईला खूप मस्त टेस्ट येते। तर चांगलं 2-3 मिनिटं झालेले आहेत। तर 100 ग्रॅम इतकी साखर मी याच्यामध्ये घालणार आहे। तर ही पुरेशी आहे। पोहे खायच्या चमच्याने म्हणाल तर 9 ते 10 चमचे इतके साखर आहे। आवडीनुसार साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। साखर विरघळू द्यायची आहे आपल्याला। दुधी भोपळा जर थोडासा निबार घेतला तर त्याच्यामध्ये बिया असतात आणि ते या बर्फीमध्ये चांगल्या लागत नाहीत। तर त्याच्यासाठी आपल्याला दुधी भोपळा कोवळाचा घ्यायचा आहे। तर बघू शकता साखर छान अशी विरघळलेली आहे, पाणी सुद्धा सुटलेलं आहे। तर एक छोटी वाटी आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे। अर्धा कप होईल इतकं दूध घातलेलं आहे मी। आपल्याला 5 ते 7 मिनिटं हे दुधामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर आपण झाकण लावून घेऊयात आणि 5 ते 6 मिनिटं याला छान असं शिजू द्यायचं आहे। मधून मधून चेक करायचं आहे जेणेकरून हे करपणार नाही। तर 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। पूर्णपणे दूध आटलेलं आहे आणि दुधी भोपळ्याचा किस सुद्धा छान असा मौसूद झालेला आहे। बघू शकता तुम्ही मस्त परफेक्ट। आता याच्यामध्ये एक छोटी वाटी इतकं मी मिल्क पावडर ऍड करणार आहे। मिल्क पावडरमुळे या बर्फीला किंवा या स्वीटला मस्त टेस्ट येते आणि बाइंडिंग सुद्धा खूप मस्त येतं। तर आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे। अगदी पाव चमचा इतकं मी वेलची पावडर घेतलेली आहे आणि माझ्याकडे ग्रीन कलर आहे, फूड कलर, तर ते सुद्धा ऍड केलेले आहे। जर तुम्हाला घालायचं नसेल नाही घातलं तरी काही हरकत नाही। आता परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि अगदी 1 मिनिट याला मीडियम फ्लेम वरती छान असं फ्राय करून घेऊयात म्हणजे आपलं हे मिश्रण बर्फीसाठी एकदम परफेक्ट होईल। कलर बघू शकता एकदम सुरेख आलेला आहे। अगदी एखादा मिनिट आपण फ्राय करून घेऊयात। एकसारखं परतत राहायचं। या स्टेजला हे मिश्रण कढईच्या बुडाशी लागू शकतं, करपू शकतं। पॅन किंवा कढई जाडसरच असावी। आता छान हे बॅटर तयार झालेलं आहे। गॅस बंद करायचा आहे। आता मी इथे एक प्लेट घेतलेली आहे। या प्लेटला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे मिश्रण काढायचं आहे बर्फीचं। बघू शकता मिश्रण एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आता तूप लावलेल्या एखाद्या चमच्याच्या मदतीने किंवा हाताने सुद्धा थोडंसं हे मिश्रण प्रेस करून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता याच्यावरती आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहेत आणि थोडंसं हाताने प्रेस करायचं आहे म्हणजे ड्रायफ्रूटचे काप वेगळे होणार नाहीत। आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, रूम टेम्परेचरवरती आणायचं आहे। बघू शकता मस्त कलर आलेला आहे। टेस्टला सुद्धा अतिशय छान लागतो, जरूर ट्राय करा। हे थंड झालेलं आहे। मी अगदी 10 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये हे मिश्रण ठेवलं होतं म्हणजे वड्या कट करण्यासाठी सोपं जातं। तर याच्या वड्या आपण कट करून घेऊयात। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून जरूर कळवा
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। या रेसिपी इतरांना सुद्धा शेअर करा, लाईक करा। बघू शकता एकदम मस्त अशा या वड्या कट होत आहेत। आपण मार्केटमधून जी मिठाई घेतो त्या पद्धतीची ही मिठाई तयार होते। अजिबात मुलांना कळणार नाही की ही बर्फी आपण दुधी भोपळ्यापासून बनवलेली आहे ती। बघू शकता एकदम व्यवस्थित निघालेली आहे। परफेक्ट अशी ही बर्फी तयार होते। जरूर ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा, कमेंट करत राहा आणि असेच हेल्दी पदार्थ तुम्ही अवश्य ट्राय करा। परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय।